श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या मालेत आज आपण ऐकणार आहोत कविवर्य वसंत बापट, अनुराधा परब यांचा लेख. गगन सदन तेजोमय हे अप्रतिम प्रार्थनागीत लिहिणारे कवी वसंत बापट 1999 साली मुंबईत झालेल्या 72व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यावेळी ही निवड हा माझ्याही पेक्षा मराठी कवितेचा बहुमान आहे असे गौरवोद्गार बापटांनी काढले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या आरंभीच त्यांनी आपल्या पिढीला जीवननिष्ठा देणाऱ्या SM जोशी आणि साने गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय असलेल्या वसंत बापटांमधला शाहिरी रोखठोक बाणा त्यांच्या अध्यक्षीय भाषणातही आढळून येतो. भाषणाच्या सुरुवातीलाच मी सदैव विचार स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्य यांचाच पुरस्कर्ता राहीन आणि सर्व मराठी साहित्य सेवकांनी आपले आत्माविष्काराचे स्वातंत्र्य अबाधित राखले पाहिजे असे माझे मत आहे, असं त्यांनी स्पष्ट नमूद केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या आपल्या भूमिकेविषयी सांगताना ते म्हणतात की राज्य पुनर्रचना करताना मराठी भाषकांवर अन्याय होऊ नये ह्या तळमळीने या लढ्यामध्ये उतरलो. त्याच निधड्या छातीने लेखणीने आणीबाणीतही उभा राहिलो. महाराष्ट्राच्या स्वतंत्र निर्मितीसाठी लढणाऱ्या या विचारवंताने मराठी भाषेविषयी आपलं मत मांडताना म्हटलं की भाषा शिक्षणामध्ये उच्च स्तर आणि निम्न स्तर असा भेदाभेद असता कामा नये. मातृभाषेला पर्याय देण्यापेक्षा आपल्या भाषेची ज्ञानकक्षा वाढवण्याची आवश्यकता त्यांनी इथे आवर्जून मांडली आहे. शिक्षण क्षेत्रातल्या बाजारूपणामुळे मराठी भाषेची होणारी अवहेलना त्यांना खिन्न करते असं त्यांच्या प्रतिपादनावरून दिसून येतं. शैक्षणिक विश्वात मराठी भाषा आक्रसत चालल्याचं निरीक्षण नोंदवताना याला उपाय म्हणून शासनानेच मराठीचा ध्वज स्वतःच्या खांद्यावर घ्यावा असं ते सूचित करतात. कविमनाचे वसंत बापट अभिनय, लोककला आणि संगीताचेही रसिक होते. भोवताली बिभत्सता, कुरूपता, विकृती यांचं दर्शन होत असताना त्यावर मात म्हणून कलात्मक सौंदर्याचा वेध समाजाच्या मनाला लागावा यासाठी निर्बंधांचा अनिर्बंध उपयोग करून चालणार नाही असं सांगण्यास ते विसरत नाहीत. समाजाची कलात्मक अभिरुची वाढवण्यासाठी कायद्यापेक्षा शिक्षणाची कास धरल्यास समाजात अपेक्षित तो परिणाम दिसून येईल असा विश्वास त्यांना वाटतो. कविता गवता ऐसी उदंड जाहली तरी बिघडत नाही, पण चैतन्य ती हरवून बसल्याचं दृश्य दिसत आहे. कविता ही कलाकृती आहे ही जाणीवच नाहीशी झाल्याने एकूणच कविता आकृतिबंधविरहित झालेल्या दिसतात. याकडे बापट बोट दाखवतात. माय मराठीचा झेंडा फडकवणारे बापट भाषणाच्या अंतिम टप्प्यात आंतरभारतीच्या महतीचाही गोडवा गातात. भारतीय भाषांमधलं वैविध्य बापटांना कोलाहल न वाटता सुरेल वाद्यमेळासारखं श्रवणीय वाटतं. अध्यक्षीय भाषणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतानाही कवीने आपली लेखणी हुकुमशाहीकडे गहाण टाकू नये या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना अंतर्यामीचा आवाज दाबून न टाकता साहित्य शारदेच्या प्रांगणात येण्याचं त्यांनी सगळ्यांनाच आमंत्रण दिलं आहे. ते म्हणतात, सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नाही, त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी आत्मा विकला नाही, मूर्तिमंत मृत्यूचीही आमने सामने भेट होता, ज्यांच्या थडथड नाडीमधला ठोका कधीच चुकला नाही, ज्यांच्या अस्थि वज्रबीजे नसांत उकळणारे रक्त, शारदेचे आमंत्रण आज त्यांनाच आहे फक्त. कविवर्य वसंत बापट, अनुराधा परब यांचा लेख आत्ताच आपण ऐकला साहित्य दिंडी या मालेमध्ये ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.